नमस्कार श्रोते हो, ऑनलाईन सुविधा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। संत दर्शन मालिकेच्या 5व्या भागात आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मागच्या भागात आपण पाहिलं की श्री विठ्ठलाने साक्षात दर्शन दिल्यानंतर महाराज पंढरपूरकडे निघाले। आजच्या भागात महाराज पुढे कसे गेले, त्यांना कोण भेटलं आणि त्यांनी लोकांना कोणता उपदेश दिला हे आपण जाणून घेणार आहोत। विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर महाराज पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत होते। वाटेत सातपुडा पर्वतरांगेत असणाऱ्या कासारबारी पठारावर त्यांना वज्रेश्वरी देवीचं मंदिर लागले। महाराजांनी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केला। महाराजांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन वज्रेश्वरी देवीने त्यांना आपल्या गळ्यातील माळ प्रसाद म्हणून दिली। हा देवीचा आशीर्वाद घेऊन महाराज पुढे मंदिराची प्रदक्षिणा करू लागले। तिथेच महाराजांची नारायण गोसावी नावाच्या एका गृहस्थाशी भेट झाली। महाराजांचं तेजस्वी रूप आणि त्यांची भक्ती पाहून नारायण गोसावी त्यांच्याकडे आकर्षित झाले। महाराजांनीही त्यांना आपलं शिष्य बनवून अनुग्रह दिला। काही दिवस महाराज त्याच ठिकाणी राहिले आणि नारायण गोसावी यांना ज्ञानदान करत राहिले। काही दिवसांनी महाराजांनी पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवलं, पण नारायण गोसावी मात्र व्याकुळ झाले। त्यांनी महाराजांना इथेच थांबण्याची कळकळीची विनंती केली, पण महाराजांना पंढरपूरला जाणं आवश्यक होतं। त्यामुळे जाताना महाराजांनी आपल्या पादुका नारायण गोसावी यांना दिल्या आणि म्हणाले, तुला जेव्हा माझी आठवण होईल तेव्हा मला हाक दे, मी तुला दर्शन देईन। असं म्हणून महाराज पुढील प्रवासाला निघाले। महाराज गेल्यानंतर नारायण गोसावी महाराज जिथे बसत असत त्या डोंगरावर त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या म्हणजेच महाराजांच्या पादुकांची स्थापना केली। आजही त्या पादुका तिथे आहेत आणि त्याच ठिकाणी नारायण गोसावी यांची समाधी सुद्धा अस्तित्वात आहे, जी त्यांच्या गुरुभक्तीची साक्ष देते। वज्रेश्वरी देवीचा आशीर्वाद आणि शिष्याचा निरोप घेऊन महाराज पुढे आळंदीला आले। तिथे त्यांनी माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पुढे मार्गस्थ झाले। वाटेत त्यांना देहू गाव लागलं। देहूत त्यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास सुरू केला। पुढे महाराज बारामतीला पोहोचले, पण इथे त्यांच्या सोबत एक अप्रिय घटना घडली। बारामती येथील पाटलाने महाराजांचा अपमान केला। तो म्हणाला, तू संन्यासी आहेस तर कीर्तन करून दाखव, अशा शब्दांत त्याने महाराजांची निंदा केली। ही निंदा महाराजांच्या जिव्हारी लागली आणि ते क्रोधित झाले। त्यांनी त्या पाटलाला शाप दिला आणि म्हणाले, मी इथून पुढे पुन्हा बारामतीस येणार नाही। असं म्हणून तेथून पुढे प्रवासाला निघाले। बारामतीचा प्रसंग मागे टाकून महाराज पुढे फलटण गावी आले। तिथे ते गावाजवळच्या नदीकिनारी असलेल्या एका शिवमंदिरात काही दिवस राहिले। फलटणमध्येही महाराजांचा नित्यक्रम चालूच होता। रोज कीर्तन भजन, गावातील लोक महाराजांच्या कीर्तन भजनात तल्लीन होऊन जात असत। महाराजांचं तेजस्वी रूप पाहून लोकांचं मन आनंदून जात होतं। गावातील लोक महाराजांच्या दर्शनासाठी दररोज शिवमंदिरात येऊ लागले। गावात एक तेजस्वी महापुरुष आले आहेत, ही वार्ता हळूहळू वाऱ्यासारखी फलटण गावात पसरली। ही गोष्ट फलटण संस्थानाच्या राणी सगुणामाता निंबाळकर यांच्या कानावर पडली। आजपर्यंत त्यांना योग्य मोक्षगुरू मिळाला नव्हता, त्यामुळे कुतूहलापोटी त्याही महाराजांच्या भेटीसाठी आणि दर्शनासाठी आल्या। महाराजांचं तेजस्वी रूप पाहून आणि त्यांचं कीर्तन भजन ऐकून त्या देहभान विसरून गेल्या। साक्षात परमात्माच आपल्या समोर आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली। त्यांनी महाराजांना याचना केली, मला तुमची शिष्या करून अनुग्रह द्या। महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला आणि सगुणाबाईंनी महाराजांना आपल्या राजवाड्यात येऊन राहण्याची विनंती केली। महाराजांनी या विनंतीला मान दिला आणि होकार दिला। पुढे सगुणाबाईंनी महाराजांना आपल्या राजवाड्यात नेले आणि त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली। त्या महाराजांची मनोभावे सेवा करू लागल्या। गावातील सर्व लोक महाराजांच्या दर्शनासाठी दररोज राजवाड्यात येऊ लागले। त्यानंतर महाराजांनी फलटण ते पंढरपूर अशी दर पंढरवड्याला एकादशीची वारी सुरू केली। फलटणमधून वारीला सुरुवात करून महाराज दीनदुबळ्यांना आत्मज्ञान देत आपल्या भजन कीर्तनातून उपदेश करू लागले।
आजच्या भागात आपण पाहिलं की महाराजांनी कशा प्रकारे वज्रेश्वरी देवीचा आशीर्वाद घेतला, नारायण गोसावींसारख्या शिष्याला अनुग्रह दिला, बारामतीतील कटू अनुभव आणि फलटणमध्ये राणी सगुणामाता निंबाळकर यांच्या माध्यमातून वारीची परंपरा कशी सुरू केली। त्यांच्या या प्रवासातून आपल्याला गुरुभक्ती, सेवाभाव आणि आत्मज्ञानाचं महत्त्व समजतं। श्रोते हो, या भागासाठी माहिती व विशेष सहकार्य केलं होतं संत श्री सद्गुरू गोदड महाराज, मंदिर येथील सेवेकरी श्री गणेश काकडे यांनी। पुढील भागात आपण महाराजांचा पंढरपूर प्रवास पाहणार आहोत। त्यांचा आध्यात्मिक प्रवास कोणत्या नव्या टप्प्यावर पोहोचतो हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा संत दर्शन। धन्यवाद।